मित्रांनो नमस्कार. आपण जर राज्य शासकीय किंवा शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला आता आपला व्हिडिओ काय म्हणतो ते आपण बघूयात. सरकारी कर्मचाऱ्यांची एक महत्त्वाची बातमी ही हाती लागलेली आहे. ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भातली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून नुकताच एक महत्त्वाचा निकाल जाहीर केला. दरम्यान आज आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत नेमका काय निकाल दिला हे आपण संपूर्ण थोडक्यात माहिती घेणार आहोत. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण बघणार आहोत. चला तर मग माननीय सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील एका सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात असा निकाल दिला आहे की पदोन्नती हा सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क नाही. मात्र पदोन्नती हा सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क नसला तरी देखील सदरील कर्मचारी हा अपात्र ठरत नाही तोवर पदोन्नतीसाठी त्याचा विचार होणे आवश्यक आहे. खरे तर प्रत्येकाला सरकारी नोकरीचे अप्रूप असतं. सरकारी नोकरी लागली म्हणजे लाईफ सेट असा समज प्रत्येकाचा आहे. सरकारी नोकरदारांना असणारी सुरक्षितता, त्यांना मिळणारी विविध भत्ते, चांगला पगार या साऱ्या गोष्टी सर्वसामान्यांना सरकारी कर्मचाऱ्यांकडे आकर्षित करतात. त्याचवेळी सरकारी नोकरदार नोकरीत रुजू झाल्यानंतर पदोन्नतीची आतुरतेने वाट पाहतात. पण आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती हा सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क नसल्याचे स्पष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूमधील पोलीस विभागात हवालदार या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याला PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती देण्यास नकार मिळाला आहे. यामुळे सदरील कर्मचाऱ्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने सदर हवालदाराने मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र माननीय मद्रास हायकोर्टाने संबंधित कर्मचाऱ्याची याचिका फेटाळून लावली आणि यामुळे सदरील कर्मचारी थेट सर्वोच्च न्यायालयात गेला. दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला आहे. या प्रकरणात निकाल देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती हा कर्मचाऱ्यांचा हक्क नसला तरी पदोन्नतीकरिता अपात्र घोषित होईपर्यंत सदर कर्मचाऱ्याला पदोन्नतीकरिता विचारात घेणे आवश्यक असल्याचे नमूद करत संबंधित हवालदाराला देखील पदोन्नतीसाठी विचारात घेतले जावे असे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत. दरम्यान या निर्णयानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे हा त्यांचा अधिकार नसल्याचे स्पष्ट झाले. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.